नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, भावनाने वाजवली चक्क आजीच्या कानाखाली, तर आजीने काढलं भावनाला चक्क घराच्या बाहेर धक्के मारून. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, ह्या आजीने जो काही भयानक प्लॅनिंग बनवला होता त्यामध्ये तिने भावनाला अडकवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले होते आणि फायनली तिला आता यश आलेलं असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीने आता सगळ्यांसमोर भावनाचा पर्दाफाश केलेला असतो. म्हणजेच आजीने सगळ्यांना असं दाखवून दिलेलं असतं की भावनाला ह्या घराची काहीच काळजी पडलेली नाही. कारण की उठसूट ती जाते ना त्या दळवींच्या लोकांकडे आणि त्या दळवींच्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला दिलंच काय. कारण की हे असल्या अवलक्षणीवरती आपण विश्वास ठेवला, त्याच्यामुळेच आपल्यासोबत हे सगळं काय घडतंय असं तिचं म्हणणं होतं. आणि आजीने भावनाला सगळ्यांसमोर पर्दाफाश केला आणि तोंडघशी देखील पाडलेलं असतं. कारण की ज्यावेळेस मात्र आता तुम्ही पुढे पाहाल की संपत ज्यावेळेस तिजोरीच्या चाव्या घेतो आणि ते कुलूप उघडून पाहतो तर त्यामध्ये एकही रुपया नसतो. कारण की सगळे पैसे लंपास झालेले असतात आणि हे सगळं भावनाला सिद्ध करताना मात्र काहीच कळत नसतं की ती कसं सांगेल. कारण की तुम्ही पाहिलंच की भावनाने किती मोठ्यापणाने त्या किजोरीच्या चाव्या घेतल्या होत्या आणि त्या घेतल्याच्या नंतर सगळी काही घराची जबाबदारी देखील तिच्यावरती होती. पण ह्या आजी आतापर्यंत भावनाला किती सारा त्रास दिला हे तुम्हाला माहीतच आहे. तरी देखील ही भावना एवढी अति गांभीर्याने कशी वागली हेच तुम्हाला माहीत नाही. कारण की तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल की भावनाला माहीत होतं की आजी आपल्यासोबत कसं पण वागू शकते, मग तिने एवढी काळजीपूर्वक त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं होतं. परंतु तिने न दिल्यामुळे ह्या आजीने स्वतःचा डाव साधला आणि त्यामधील सगळे काही पैसे लंपास केलेले असतात. आणि ते पैसे लंपास करून फक्त ती शांत बसलेली नसते, तर तिने आता सगळ्यांसमोर भावनाचा खरा पर्दाफाश केलेला असतो. कारण की तिला हेच दाखवून द्यायचं असतं की भावना कोणतीही जबाबदारी घेऊ शकत नाही किंवा ती पार देखील पाडू शकत नाही. आणि हा सगळा प्लॅनिंग असतो ह्या मास्टरमाइंड आजीचा. पण तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल की भावना एवढ्या लगेच हार तरी कशी मानेल. पण ह्या आजीने जो काही प्लॅनिंग केला ना त्यामध्ये आपली भावना तर 100% अडकलेली आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की पार्टीच्या माणसांमध्ये जो काही गोंधळ आणि राडा झालेला असतो त्यामुळे ते बिचारा सिद्धूला देखील आता ते सगळं सोडवताना पोलीस पकडण्यास येतात. परंतु त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी संपत ते सगळे पैसे गोळा करत असतो. पण आता हे काय घरात राडा होऊन बसलेला असतो, त्याच्यामुळे ना पैसे असतात ना पार्टीच्या माणसांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यांच्याकडे काहीच उपाय दुसरा नसतो. तर आता भावना सगळ्यांना हेच सांगत असते की मी पैसे चोरलेच नाही किंवा मी पैसे घेतलेच नाही, त्या पैशांचा आणि माझा काहीच संबंध देखील नाही आहे. पण आता सिद्धू त्या ठिकाणी नसतो, तर घरातील सगळेच लोक भावनावरती आरोप करत असतात घाणेरडे. त्यावेळेस मात्र भावनाला स्वतःची बाजू देखील नीट मांडता येत नसते. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धूने भावनाला त्या घरामध्ये सगळं काही मिळवून दिलं होतं, तिला मान सन्मान सगळं काही परत तिच्याकडे आलं होतं. परंतु भावनाला ते सगळं काही जपताच आलं नाही. कारण की ती फक्त आजीचा बदला घेण्याच्या नादामध्ये हे सगळं विसरून गेली होती की आजी किती आतल्या घाटीची आहे. ती एवढ्या लवकर तर भावना आणि सिद्धूला एवढ्या लगेच तर माफ करू शकत नाही. कारण की तिने आतापर्यंत भावनाला कधी देखील त्यांच्या घरातली सून म्हणून मानलेलंच नव्हतं आणि तिचा कायम छळच करत आली होती. तर मग भावनाने एवढं तीक्ष्ण आणि एवढं शातीरपणे वागायला हवं होतं त्या घरामध्ये की तिला कळायला हवं होतं की आजी आपल्यासोबत कधी देखील घातपात करू शकते. त्याच्यामुळे मग ती एवढी शहाणी का नाही झाली भावना. कारण की या ठिकाणी पूर्णपणे बघायला गेलं, जरी आजीने सगळे काही पैसे चोरले असतील तरी देखील मात्र चूक भावनाचीच आहे. कारण की भावनाने हा मूर्खपणा भावनालाच नडलेला असतो आणि आजी आता सगळ्यांसमोर भावनाला म्हणत असते की ह्या मूर्ख मुलीमुळे हिच्यावरती आपण विश्वास ठेवला, त्याच्यामुळे आज आपल्या पक्षाची लोक अडकून बसलेली आहेत. एक दिवस ही अवलक्षणी आपल्या घराचं पूर्णपणे वाटोळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि तुम्ही पाहिलंच की सेम टू सेम तसंच पुढं घडतं. कारण की तुम्ही पाहिलं नसेल की भावनाच्या हातात कारभार आल्यापासून भावनाला नीट कोणतीच जबाबदारी पार पडता आलेली नसते. आणि तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी 100% चूक जर म्हणलं तर आपल्या भावनाचीच आहे. पण आता यावेळेस मात्र संपत गाडे पाटील हे सगळं ऐकून घ्यायला तयार नसतो. कारण की तो भावनाला म्हणत असतो की हे सगळं तुला आणि सिद्धूला मिळून करायचं होतं ना, तर मग आम्हाला आधीच सांगायचं. पैसे लंपासच करायचे होते तर आम्हाला मागितले असते तर आम्ही तुम्हाला दिले असते. पण असं टायमिंगच्या वेळेस आम्ही आता काय करणार. त्यावेळेस मात्र भावना सांगत असते की मी कोणाचा एकही रुपया चोरलेला नाही किंवा मी कोणाचे पैसे देखील घेतलेले नाहीत. पण त्यावेळेस मात्र ना आजी ऐकायला तयार असते ना संपत गाडे पाटील ऐकायला तयार असतो. तर आता आजी म्हणत असते की ह्या अवलक्षणेला घराच्या बाहेर काढा. कारण की ही आपल्या घरामध्ये आल्यापासून खूप सारे कांड हिने केलेले आहेत. पण आता भावनावरती हा सगळा खोटे आरोप केल्यामुळे भावनाला एवढा राग येतो प्रचंड की त्या ठिकाणी आता सिद्धूची देखील एंट्री होती आणि सिद्धू सगळ्यांना धमकी देत एकच गोष्ट सांगत असतो की माझ्या बायकोवरती घाणेरडे आरोप करण्याआधी 100 वेळा विचार करा. कारण की तिजोरीतले पैसे गायब कोणी केलेत हे मला चांगलंच माहीत आहे. पण आता सिद्धूकडे देखील काहीच पुरावा नसतो. त्याच्यामुळे सिद्धू म्हणतो की भावना यातील पैसे गायब करेल असं मला तर स्वप्नात देखील वाटत नाही. आणि रेणुकाचं देखील हेच म्हणणं असतं. पण आता तुम्हाला माहितीच आहे की किती काय केलं तरी ही आजी शेवटी भावनावरती सगळा आरोप लावणार.
लावणार आहे. तर भावना आता चक्क आजीवरती हात उचलते, पण त्याच्या अगोदर मित्रांनो घडती भयानक गोष्ट. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि सोबतच श्रीनिवासने त्यांच्या घराचा जो काही पाया खोदलेला असतो आणि त्यामुळे आता श्रीनिवासला एकच गोष्ट वाटत असते की काही जरी झालं तरी लक्ष्मीच्या गावाकडचे म्हणजेच लक्ष्मीच्या घरातील लोक तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आपला विश्वाची आई, विश्वाचे बाबा ह्या सगळ्यांचं खूप जवळचं नातं असतं. पण याबाबत मात्र विश्वाला देखील काहीच खबर नसते आणि नाही जानूला काहीच खबर असते. पण आता लक्ष्मी आणि श्रीनिवास ठरवतात की ते घर आता पूर्ण होणार नाही, कारण की त्यांना पैशाची गरज असते. आणि पाठीमागे जी काही घटना घडली म्हणजेच तुम्ही पाहिलंच की कानविंदेलकरने कशा प्रकारे सिद्धू, भावना यांचा बदला घेण्यासाठी चक्क दळवींच्या लोकांना किती त्रास दिला होता. कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे सुपर्णा हे सगळे होते आणि या सगळ्यांनी मिळूनच आता चक्क तुम्ही पाहिलंच की दळवींच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामधून जे काही पैसे आले होते ते सगळे त्यांनी रिटर्न केले. आता त्याच्यानंतर मात्र घर बांधण्यासाठी लागणारा पैसा यांच्याकडे एकही रुपया नसतो. त्याच्यामुळे हे ठरवतात की आपण आता ते घर बांधणं कॅन्सल करूया. त्यावेळेस मात्र लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येत असतं, पण तेवढ्यात मात्र वीणा म्हणते की आम्ही पैसे देण्यासाठी तयार आहेत. पण त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि तुम्हाला माहितीच आहे की हा माजोर्डा संतोष याने आत्तापर्यंत खूप सारे पैसे असे चोरून वाचून ठेवलेले असतात आणि हे सगळे पैसे त्यांनी स्वतःचं नवीन घर बांधण्यासाठी दिलेले असतात. त्याच्यामुळे वीणा म्हणते की आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही सध्या तरी पैसे देऊ. त्यावेळेस मात्र संतोष म्हणतो वीणाला की तुला काय वेड लागलेला आहे का वीणा, कारण की तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही, तुला काय कळतं का नाही, आपण यांना पैसे द्यायचे, काय संबंध आपण यांना पैसे द्यायचे. त्यावेळेस मात्र वीणा म्हणते की हे तुमचे आई बाबा आहेत आणि त्यांना जर तुमच्या हक्काचं घर बांधायचं असेल तर आपण पैसे दिल्याने काय बिघडणार आहे. तर त्यावेळेस मात्र संतोष म्हणतो की वीणा तू ना एक दिवस मला रस्त्यावरचा भिकारी बनवून सोडशील. तर आता दुसरीकडे तुम्हाला कळेल की संतोष आणि वीणा ह्यांनी देखील घर बांधण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. हे सगळं सत्य आता लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर येतं. त्यावेळेस मात्र त्या दोघांची काय हालत होती हे पाहणं चांगलंच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पुढे पाचाल की आता जयंत कानिटकरचं आता सगळं काही भयानक सत्य हे मात्र आपल्या विश्वाच्या आईसमोर आलेलं असतं. कारण की सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलंच की लक्ष्मीने आतापर्यंत विश्वाच्या आईवरती असं कधी देखील बोलली नव्हती, पण आता ज्यावेळेस मात्र ती असं काय बोललेली असते की जयंत कानिटकरवरती आमचा 100% विश्वास आहे आणि यांच्याबद्दल वाईट साईड काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आणि खरंच ही लक्ष्मीला काहीच कळत नाही खरं बोलायला गेलं तर, कारण की हिला फक्त दिसतं जयंतचा साधेपणा, सरळपणा, पण हा जयंत आतून किती खतरनाक माणूस आहे याबाबत तिला काहीच खबर नसते. आणि तिला खबर तरी लागणार कशी ना. तुम्ही पाहिलंच की आत्तापर्यंत ह्या जयंतने एवढ्या शातीरपणे सगळ्यांना गोड गोड बोलून त्याच्या प्रेमात गुंडाळलेलं असतं, पण ही लक्ष्मी आता एवढी हुशार आणि एवढी शहाणी आहे तर हिने साधेपणाने ओळखायला हवं होतं ना की कोणती माणसं कशी आहेत. तिला फक्त पैसा आणि प्रसिद्धी पाहूनच तिला वाटतं की सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. पण आता चक्क ललिताचं एवढं मोठं बोलणं तिने टाळलेलं असतं आणि जयंतवरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. पण आता लवकरच कळेल लक्ष्मीला देखील की जयंत कानिटकर एक ना एक दिवस तिची अशा प्रकारे वाट लावेल ना की याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर दुसरीकडे मात्र तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं नसेल एवढं भयानक घाण सत्य मात्र आपल्या जानूसमोर देखील येणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की आत्तापर्यंत जानूला वाटत होतं की विश्वा फक्त तिचा एक मित्र आहे आणि त्या दोघांचं जे काय आत्तापर्यंतचं मित्र आणि मैत्रिणीचं नातेसंबंध होतं आता हे सगळं त्यांचं बाहेर अशा प्रकारे उघडकीस येईल यांना स्वप्नात देखील विचार आला नसेल. कारण की आता विश्वाला समजतं की लक्ष्मी काकूंचं आणि माझ्या आईचं काय नातं आणि काय संबंध आहेत ते. तर दुसरीकडे मित्रांनो तुम्ही पुढे पाचाल की आजी चक्क आता भावनाला घराच्या बाहेर काढायला चाललेली तर खरे असते, पण भावना रागाच्या भरामध्ये आजीवरती हात उचलते आणि हे सगळं पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एका अर्थाने भावनाने जे केलं ते योग्य आहे का अयोग्य ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तर मित्रांनो भावनाला स्वतःला जी काही जबाबदारी दिली होती तिच्यावरती म्हणजेच घराची सगळी काही घर सांभाळण्याची तर ती जबाबदारी तिने योग्यरित्या पार पाडली का नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की तुम्ही पाहिलेच की आत्तापर्यंत आजीच्या हातात कारभार होता तर आजीने आत्तापर्यंत घरातील सगळ्यांनाच खूप सारा त्रास दिला, पण भावना सगळ्यांना न्याय द्यायच्या नादामध्ये हे देखील विसरून गेली की घरातील सगळी जबाबदारी तिच्यावरती आहे तर तिने ती योग्यरित्या पार पाडली नाही असं तर मला वाटतं. तर याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये करायला विसरू नका. आणि आजी आणि भावनामध्ये जे काय आता वाद आणि विवाद झालेले आहेत याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.